नमस्कार, योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उत्तरपत्रिका मे महिन्याची आहे, मे 2026. तर चला आपण बघूया तुम्ही लिहिलेली उत्तरं आणि यामध्ये दिलेली सेम आहेत की नाही तुम्ही बघून घेऊ शकता. तर पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा. पहिलं, तापाशिवाय हिवतापाचे आणखी एक लक्षण कोणते? त्याचं उत्तर आहे हुडहुडी. हे योग्य उत्तर आहे. डासांची अंडी नष्ट करण्यासाठी कोणते मासे सोडले जातात? त्यासाठी गप्पी मासे सोडले जातात. हे योग्य उत्तर आहे. आणि तिसरा प्रश्न, हिवतापाने प्रभावित भागात राहणाऱ्या गर्भवती महिलेस ताप आल्यास तिची तपासणी कशाद्वारे करता येते? त्याचं उत्तर आहे रॅपिड मलेरिया किट. हे योग्य उत्तर आहे. चौथा प्रश्न आहे, हिवतापावर प्रभावी औषध कोणते? त्याचं उत्तर आहे क्लोरोक्विन. हे योग्य उत्तर आहे. आणि पाचवा प्रश्न, अतिसारासाठी कोणते द्रावण देणार? त्यासाठी उत्तर आहे ORS. हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या जुळवा. पहिलं आहे डॉट्स ट्रीटमेंट / उपचार. त्याचं उत्तर आहे क्षयरोग. हे योग्य उत्तर आहे. आणि दुसरं आहे ते ORS. त्याचं उत्तर अतिसार. हे योग्य उत्तर आहे. आणि तिसरा प्रश्न, दूषित पाण्यापासून होणारा आजार. याचं उत्तर आहे अतिसार. हे योग्य उत्तर आहे. आणि हे चौथं आहे हवेतून होणारा आजार. हवेतून होणारा आजार हा कोरोना आहे. हे योग्य उत्तर आहे. आणि पाचवा प्रश्न क्लोरोक्विन आहे. त्याचं उत्तर आहे मलेरिया. हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, चुकी बरोबर पर्याय निवडा. त्याचं पहिलं आहे प्रश्न, थुंकीची तपासणी क्षयरोगासाठी केली जाते. त्याचं उत्तर आहे बरोबर. हे योग्य आहे. दुसरा प्रश्न, हिवताप दूषित पाण्यामुळे होतो. त्याचं उत्तर चूक. हे आहे. आणि तिसऱ्या प्रश्नाचं, मलेरिया उपचारासाठी क्लोरोक्विनची गोळी वापरतात. त्याचं उत्तर बरोबर. हे आहे. चौथं, क्षयरोगाचे उपचार घेत असताना गर्भधारणा टाळली पाहिजे. त्याचं उत्तर आहे बरोबर. आणि पाचवा प्रश्न आहे, 1 आठवड्यानंतरही ताप येत असेल तर संदर्भ सेवा देऊ नये. याचं उत्तर आहे चूक. प्रश्न क्रमांक 4, एका वाक्यात उत्तरे द्या. त्यातील पहिला प्रश्न आहे, कोणत्या प्रकारच्या हिवतापाने मेंदूला हानी होते? त्याचं उत्तर आहे फॅल्सिफेरम. दुसरा प्रश्न, हिवतापाचा कोणता प्रकार अधिक धोकादायक आहे? त्याचं उत्तर आहे फॅल्सिफेरम. हे उत्तर आहे. तिसरा प्रश्न, साचलेल्या पाण्यातील डासांच्या अळ्यांच्या नायनाट करण्यासाठी त्या पाण्यावर काय ओतावे? त्याचं उत्तर आहे तेल. चौथं, एखाद्या व्यक्तीला थंडी, हुडहुडी वाजून ताप आला असेल व रक्ताची तपासणी करणे शक्य नसेल तर काय कराल? त्याचं उत्तर आहे पॅरासिटामॉलची गोळी देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवू. पाचवा प्रश्न आहे, क्षयरोगाच्या उपचाराचा कालावधी किती असतो? त्याचं उत्तर आहे 6 महिने. पाचवा प्रश्न आहे केस स्टडी. केस स्टडी आहे ती मी वाचत नाहीये. त्यातील प्रश्नांची उत्तरे आपण बघूया. तर पहिला प्रश्न आहे, तुमच्या वस्तीतील बालकांना जुलाब होण्याची कारणे कोणती? त्याचं उत्तर आहे असुरक्षित पिण्याचे पाणी, उघड्यावर शौचास बसणे, अस्वच्छ सवयी जसे की साबणाने हात न धुणे. आणि दुसरा प्रश्न आहे, जुलाब होणाऱ्या मुलांना कोणता द्रव्य पदार्थ द्याल असे सुचवले जाते? उत्तर ORS किंवा घरी तयार केलेले मीठ साखरेचे पाणी. तिसरा प्रश्न आहे, मुलांच्या शरीरातील पाणी कमी झाले आहे हे कसे ओळखाल? त्याचं उत्तर आहे सुस्त किंवा बेशुद्ध, डोळ्यात तेज नाही, पाणी पिऊ शकत नाही, कमी पितो. आणि चौथा प्रश्न आहे, ORS चे द्रावण तयार करण्याची पद्धत सांगा. त्याचं उत्तर आहे 1 लिटर पाणी 20 मिनिटं उकळून थंड करून घ्यावे. त्यामध्ये 2 चमचे साखर,
व अर्धा चमचा मीठ घेऊन ते सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे. हे द्रावण फक्त 24 तास वापरावे. प्रश्न क्रमांक 6 प्रात्यक्षिक. जुलाबाचे तीव्र डिहायड्रेशन वर्गीकरण करा. त्याचं उत्तर तीव्र डिहायड्रेशन, सुस्तावलेला चेहरा, शुद्धीत नसणे, खोल डोळे जाणे, चिमटा काढल्यास त्वचा लवकर साधारण न होणे, कमी प्रमाणात डिहायड्रेशन, चिडचिडेपणा, निस्तेज डोळे, भरभर पाणी पिणे, चिमटा काढल्यास त्वचा हळूहळू साधारण होणे, डिहायड्रेशन नाही, विशेष लक्षणे दिसत नाही, लघवी नेहमीसारखी होते. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न, जर ORS पॅकेट उपलब्ध नसेल तर 1 ग्लास ORS कसे तयार कराल? त्याचं उत्तर 200 मिली पाणी उकळून गार करून घेणे, पाणी गार झाल्यावर 1 चिमूट मीठ टाकणे, तसेच 1 चमचा साखर घालणे व ते सर्व मिश्रण चमच्याने हलवून साखर विरघळून घेणे. दुसरा प्रश्न आहे, गर्भवती महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती सांगा व सविस्तर लिहा. त्याचं उत्तर आहे, जननी सुरक्षा योजना व प्रधानमंत्री मातृवंदना योजना या आहेत. त्यातील तपशील खालीलप्रमाणे. पहिलं, जननी सुरक्षा योजना ग्रामीण भागातील BPC/SC/ST साठी 705,000 रुपये, पहिल्या बाळंतपणासाठी, दुसरी मुलगी झाली तर 6,000 रुपये. दुसरं, प्रधानमंत्री मातृवंदना योजना. प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही भारत सरकारची एक प्रमुख योजना आहे, जी गर्भवती महिलांना पहिल्या जिवंत अपत्यासाठी एकूण 5,000 रुपये ते 6,000 रुपये पर्यंतची आर्थिक मदत थेट बँक खात्यात DBT देते. ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये मिळते, ज्यांना उद्देश माता व बालकांचे आरोग्य सुधारणे, पोषण वाढवणे आणि गरोदरपणात होणाऱ्या वेतनाच्या नुकसानाची भरपाई करणे हा आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची सविस्तर माहिती. उद्देश, गरोदर महिलांना सकस आहार घेण्यासाठी आणि प्रसूतीनंतर आराम करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे. लाभ, पहिले अपत्य एकूण 5,000 रुपयाचा लाभ 3 हप्त्यात मिळतो. यासोबतच जननी सुरक्षा योजना JSY अंतर्गत मिळणाऱ्या लाभासह एका महिलेला सरासरी 6,000 रुपये मिळतात. दुसरे अपत्य, नवीन अद्यतन मिसिंग शक्ती. जर दुसरे अपत्य मुलगी असेल तर 6,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान थेट बँक खात्यात दिले जाते. पात्रता, ही योजना प्रामुख्याने पहिल्या गरोदरपणासाठी आहे. केंद्र/राज्य सरकार किंवा सार्वजनिक उपक्रमात नियमित रोजगार नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. याकरिता अंगणवाडी केंद्र किंवा सरकारी दवाखान्यात नोंदणी करणे आवश्यक आहे. अंगणवाडी केंद्र किंवा सरकारी आरोग्य केंद्रात नोंदणीकृत अंगणवाडी केंद्र किंवा सरकारी आरोग्य केंद्रात नोंदणीकृत अर्ज प्रक्रिया जवळच्या अंगणवाडी सेविका किंवा आशा कार्यकर्तीकडे नोंदणी करावी. ऑनलाईन PMMVY पोर्टलवरूनही फॉर्म भरता येतो. यासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड, बँक पासबुक, गरोदरपणाचे रेकॉर्ड, मातेचे ANC कार्ड इत्यादी आहेत. प्रश्न 3, रेबीज आजार होण्याची कारणे, मनुष्यात आढळून येणारी लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचे सविस्तर उत्तर द्या. त्याचं उत्तर, रेबीज हा आजार पिसाळलेल्या प्राणी, कुत्रा, मांजर, लांडगा, कोल्हा यांच्या चावल्याने होऊ शकतो. मानवात आढळणारी लक्षणे, चावलेल्या ठिकाणी वेदना, मुंग्या येणे, मनुष्य रडताना श्वसनात अनियमितता,
सुरुवातीला रुग्ण पाणी पिण्यास घाबरतो, त्यानंतर पाण्याला पाहून सुद्धा घाबरतो. जाड व कडक लाळ निर्माण होते. अन्न गिळताना वेदना होतात. व्यक्ती कधीही उत्तेजित किंवा उदास आणि कृतीत होतो. मृत्यू जवळ आल्यास फिट्स किंवा अर्धांगवायू होतो. पिसाळलेल्या प्राणी चावल्यानंतर अँटी रॅबिज लस घेतल्यावर आजारावर प्रतिबंध होऊ शकतो. जखम मोठ्या प्रमाणात असल्यास जखमेतील इंजेक्शन म्हणजेच अँटी रेबीज सिरम ARS घेण्यासाठी रुग्णास जिल्हा रुग्णालय येथे पाठवावे. आपली प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका संपलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही लिहिलेली उत्तरं आणि ही योग्य आहेत की नाही. आणि माझ्यापर्यंत खूप उशिरा पोचल्याने तुम्हाला खूप उशिरा पाठवत आहे, त्यासाठी सॉरी. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.